तो काळ होता तो पूर्ण कोकणाच्या संक्रमणाचा होता. तुम्ही जर तो काळ बघितलात तर 1924 साली स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर इकडे आले होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आल्यामुळे पूर्ण रत्नागिरीतलं वातावरण सामाजिक कार्यात एकदम उजळून गेलं होतं. आणि त्याच काळात स्वतः अशा उत्तुंग माणसाचा सहवास अनंत कीर यांना लाभला. पण ती कथा फार इंटरेस्टिंग आहे. जेमतेम 13-14 वर्षाचा मुलगा रत्नागिरीमधल्या प्रभात फेरीमध्ये जातो. रत्नागिरी हे त्यावेळी तसं पाहिलं तर चळवळीमध्ये वगैरे जागृत असलेले असे शहर होतं आणि नेहमीच प्रभात फेऱ्या निघायच्या. गांधीवादाचे दिवस होते आणि लोक घोषणा देत होते, महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी की. म्हणजे लगे बाकीचे सगळे लोक जय म्हणायचे मोठ्याने. वैजनाथ आठले नावाचा अनंत कीरांच्या बरोबरचा एक मुलगा होता. त्याने मध्येच म्हटलं सावरकर बंधू की. लोकांनी त्या टेम्पोच्या भरात जय म्हटलं आणि सगळे लोक जय म्हणतायत. कोणी म्हणून महात्मा गांधी की जय, सावरकर बंधू की जय. सगळे लोक अगदी मोकळेपणाने जय म्हणत होते. कोणाच्या काही लक्षात, हा एकच असा विद्यार्थी होता त्याच्या लक्षात येते काहीतरी विसंगती आहे. सगळे महात्मा गांधी म्हणजे सावरकर कोण, मध्येच कुठून आले. ही जी सावरकर वेगळं काहीतरी आहे आणि हे ज्याने टिपलं तो कशाच्या जीवावर टिपलं त्याने, तर ती प्रतिभा आहे. त्याच्याही पुढे जाऊन ती प्रज्ञा आहे अंगभूत.